छत्रपती शिवाजी महाराजांची 352वा सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावरती उत्साहात संपन्न होताना दिसतो। आपण माझ्या मागे पाहतात हे जगदीश्वराचं मंदिर आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर या ठिकाणी हबप अर्थात वारकरी संप्रदायाकडून या ठिकाणी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर आपण मागच्या साईडला पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती या ठिकाणी दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर शिवभक्तांकडून याच जगदीश्वर मंदिराचं जे आहे ते दर्शन घेतलं जातं। त्यानंतर शिवभक्त जे आहेत ते पुढे राजदरबाराकडे मार्गक्रमण करतात। आपण जे पाहताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी जी आहे ते शिवभक्तांची या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। 352वा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो किल्ले रायगडावरती एकंदरीत संपन्न होतोय आणि त्याचसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल झाले। आपण या ठिकाणी पाहिलं माझ्या मागे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधी दर्शन घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपणास पाहावयास मिळत आहे आणि एकंदरीत शिस्तीचं प्रदर्शन देखील या ठिकाणी होत आहे। शिस्तमध्ये जे आहे ते शिवभक्त जे आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि त्यानंतर दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रांगेमध्ये जाऊन हे या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर आहे त्या जगदीश्वराचं या ठिकाणी दर्शन घेतात। दोन्ही महत्वाची स्थळ जे आहेत ते किल्ले रायगडावरती आहेत आणि त्या दोन्ही समाधी स्थळांचं दर्शन दोन्ही महत्वाच्या स्थळांचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी शिवभक्तांकडनं आपल्याला घेताना शिवभक्त जे ते दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यदसह राज वैशंपाल TV9 मराठी किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।